तुम्ही ह्या झाडाला वेगळं काय असं केलंय की एवढे शेतकरी जमा झाले इथं? वैदिकच सगळं एसटीचं खत हा? वापरलं. एसटी वैदिक वापरलं? एसटी वैदिक वापर काय तुम्ही का बरं वापरलं हे केमिकल वापरायचं? कशाला लोक गोळा करायची एवढी? सुरुवातीपासूनच वापरलं आम्ही. काही व्हिडिओ वगैरे पाहिले आणि त्यानंतर वापरायचं. बर, मग तुम्ही लागवड करतानाच वापरलं? हा स्टार्ट बर, फाउंडेशन. किती वापरलं तुम्ही? बेसल डोस तसे ह्याला 6 झाले आणि खालच्या बागेला 5 झाले. काय उडतंय हो? किडे अरे बापरे, हे बघा हिरवं दिसतंय का? नाही सर, तू काढ. दिसलंय का? दिसलं? झूम आउट करा. जा मागं हळूहळू आणि सगळे घ्या. जा मागं. हां, ओके. अर्जंट याला फवारा मारा. बर. पाकोळीचं काय लगेच अर्जंट कीटकनाशक मारून टाका. एवढ्या पाकोळ्या असलं काय राहील त्याच्यामध्ये? उलट पण सांगताय सर तुम्ही. उलट सांगतोय ना? जरा कमी कमी तेवढं तरी कळायला लागलंय. झाड किती वर्ष झाले म्हणे महिन्याचं? नाही 9 महिन्यात बाग धरली. आता ह्याला झालं 12 महिने पूर्ण झाले. म्हणजे 4 महिने झाले. ओके, आता मला सांगा 9 महिन्याची बाग धरली आहे, हे पटतं का? म्हणजे तुम्हाला शोभतं का बुवा? नाही शोभत. नाही शोभत. नाही शोभत तरी केलंय. ते बी 100 दिवसाचं फळ आहे आणि हे बी 100 दिवसाचं आहे, पण दोघांच्या साईज मध्ये काय आहे? फरक आहे सर. का बरं? म्हणून तुम्हाला काय सांगितलं, लवकर धरायची नाही. कळलं का? व्हरायटी जरी शरद किंग असली तरी पण तिची साईज काय राहून जाणार? लहान. का बरं? आता हे शरद किंग का बरं आहे बघा, ह्याची पॉवरफुल कारण याचे पानं काय आहे? मोठे. मोठे. आणि याची कॅनोपी काय आहे? जरा जास्त दाट आहे. बघा तुम्ही, त्याची कॅनोपीपेक्षा याची कॅनोपी काय आहे? दाट. म्हणजे याला त्याचा पानं मोठा असल्याचा काय मिळू राहिला? बेनिफिट. ओके. या भागामध्ये सेटिंग होणं ही समस्या नाही. समस्या काय आहे? झाड टिकवणं. मातीला तुम्ही खर्च करा आणि मातीला असा खर्च करा की माती तुमची काय झाली पाहिजे? खुश झाली पाहिजे. कसं ओळखणार? तुम्ही हे जर हा पट्टा पाहिला ना तर नॅचरल सेटिंग होती आणि त्याच्यामुळे सगळ्यात आडबंग शेतकरी या भागात. सगळ्यांची मेंदू गुडी आहेत. तुम्ही मला रागील माझ्या बोलण्याचा, बरोबर आहे. परंतु मी तुमच्या फायद्यात सांगतोय. मला हे कळतं की या भागामध्ये शेतकरी डाळिंबावर अब्जाधीश होऊ शकतो. करोडपती नाही, करोडपती छोटी गोष्ट आहे. त्याला का आला आपल्याकडे? कारण आपल्याला शेतीची काळजी घेता येत नाही. आता हे जे आहे केमिकलमध्ये स्वस्तात शेती होते. केमिकलमध्ये शेती का बरं करतात लोक? फुकट घ्यायचे जे लक्षण आहे ना ते चांगलं नाही. आणि म्हणून ज्यांनी फुकट्याच्या मागे लागले त्यांनी त्याला आणला, हे लक्षात ठेवा. तुमचं सगळ्यांचं लक्ष कुठे आहे? फक्त अरे काय माल लागला, आतमध्ये माल लागला रे. वा, अरे बापरे, साईज काय राव, अरे जबरदस्त आहे. पण त्याला शायनिंग आहे का? हे पानं बघा आणि मध्ये कसे? हे मध्ये चांगले कशामुळे? काळा वाजवण्यासाठी. तुमची मेंदू शार्प आहे पण तुम्ही उलटे वापरी द्या. काय जबरदस्त देठ आहे बघा ना तू. आणि हे करण्यासाठी याच्यामध्ये जिब्रिलियन्स वाढलं पाहिजे, जिब्रिलिक ऍसिड. बरोबर आहे? याला केमिकलवाले बळजबरीनं जिब्रिलिक ऍसिड फवारतात. बरोबर आहे का नाही? साईज किती आहे? 250. ही इकडची किती असेल बघा. ही कमीत कमी 150च्या आसपास आहे. 150, पावणे 200, बरोबर. आणि ही साधारणतः 200 पर्यंत जाईल. म्हणजे काही काही ठिकाणी फळ आता 150-200 पर्यंत गेलेले.
आणि अजून तर पाऊस झालेला नाही नाही. खरी मजा एससीटी होती कधी येते आणि केमिकलची कधी येते? केमिकलची सजा येते खरी. याला एक प्रॉब्लेम झालेला आहे, कोण सांगतं बरं? करेक्ट. पानं काय आहे? लहान. टाळ्या जाण्यासाठी हे ऑब्झर्वेशन करायची का? की एक नंबर बाग जर आणायची असेल तर एक नंबर नियोजन केलं पाहिजे. बघा. नुसते पैसे खर्च करून चालत नाही, मेंदू बी खर्च करता आला पाहिजे. हे सिटी वैदिक हे गुडघ्यात मेंदूंच्या वाल्यांचं काम नाही आणि त्यांनी करू पण नाही. कमीत कमी पाण्यात तुम्ही जर बाग जगवली, तुम्ही म्हणा जर पाणी कमी दिलं तर सुकवा येतो. सुकवा काय येतो त्याचं कारण काय आहे? आणि किती खोल बोक करताय बघा. म्हणजे तुमची माती काय झाली? आतली सुपीक झाली आहे. हे बघा. आता हे जे पाणी आहे हे ओके पाणी आहे. लाडू होते की नाही? हे बघा लगेच काय झाला? फुटला. म्हणजे अतिशय आदर्श पाणी आहे तुमचं. मग आता माती तुमची चांगली झाली आहे, तुमच्या पाण्याला फिल्टर करू शकेल. अमृत जल हे एवढं पॉवरफुल आहे का तुमच्या पाण्याला जिवंत बनवतं, ताकदवर बनवतं. जिवंत म्हणजे काय? का त्या पाण्याची वाफ लवकर होत नाही. मग त्याचा फायदा काय होणार? वाफ नाही होत म्हणल्यावर पाणी जर नाही तर फळ सुक. हा, मग एक लक्षात ठेवा, सुकू द्या ना. उन्हाळा आहे ना आता. उन्हाळा सुकल्याने काय प्रॉब्लेम आहे? आता यांनी प्रश्न विचारला बघा आपल्याला, काय की याला पेपरचं कव्हर टाकण्याची गरज आहे का? खाली उकरून बघा, त्यांची माती थंड आहे. कशी आहे? थंड आहे. जोपर्यंत तुमची माती खालून थंड लागते तोपर्यंत कुठेही चट्टा पडणार नाही. हे सूत्र लक्षात ठेवा. कव्हरिंग केल्याचे दुष्परिणाम सांगतो. आता रस्त्याने येताना कव्हरिंग, समोरच कव्हरिंग केलंय, बरोबर आहे की नाही? त्यांना एक गल्ली काढून टाकायला लावा आणि त्याच्यावर अमृत जलचं पाणी फक्त फवारा, बस एवढंच करा, बाकी काहीच करू नका. त्या गल्लीचा माल इतरांपेक्षा एक नंबरने विकणार, केमिकलवाल्याचा सुद्धा. एवढी ताकद आहे अमृत जलमध्ये. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का? तुम्ही याला जर जास्त ताकद जर वापरली तर हाच बाग तिसऱ्या वर्षी शरद किंग मध्ये कन्वर्ट होतो. वैदिक वर भगवा व्हरायटी जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त वापरली, तिसऱ्या वर्षी शरद किंग होती. हे झाड 1.5 वर्ष, 1.5-2 वर्षाचं आहे का? तुम्ही सांगा मला. हे झाड किती वर्षाचं वाटतं पाहिल्यावर? 2-2.5 वर्ष. बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी हे 30 महिन्याचं वाटतं. किती महिन्याचं? 30 महिन्याचं. आणि प्रत्यक्षात झाड किती महिन्याचं आहे? 15-16. मी 1.5 वर्षाचा तर. बरोबर आहे. काय अनुभव आहे तुमचा? 6 वर्ष झाल्यापासून वापरतो सर. कंटिन्यू. माझा आता सध्या 2,500 डाळिंब आहे सर. 2,500 3 एकर द्राक्ष. बापरे. द्राक्षाला पण तुम्ही का आले इथं? तुमच्यासाठी. आता मला सांगा, तुमच्या मागच्या वर्षीचा डाळिंब काय रेटने गेला होता? हायस्ट 370 ने गेलो सर. थोडं मोठ्याने बोला ना, म्हणजे ऐकू येत नाही. 370 रुपये केजी. केजी नाही, मार्केटला गेला होता. मार्केटला, ओपन मार्केटला. 550 झाडाचे 18 लाख रुपये. तुम्हाला पण स्वप्न पडायला लागतील आजपासून. मला सुरुवात झाली. एससीटी वैदिक हे श्रीमंत होण्याची शेती आहे. ज्याला गरिबीमध्ये जगायचं आहे त्यांनी एससीटी वैदिकच्या नादाला लागू नाही. त्यांनी आपलं जे चाललंय ते चाललंय, एवढंच मी सांगेल. का हो पाटील? तुम्हाला खूप जण येणार ऑफर द्यायला,
नाही येतात, भरपूर येतात. येतात आताच का? कॉल यायचं. आता येतो का कॉल? काय कॉल तुमच्या येतो? कंपनीचा वापरा, हा बर, ते भारी आहे, भारी. स्वस्तात आहे, स्वस्त आहे, 50 त्याच्यापेक्षा घट्ट आहे. भविष्य काळामध्ये लोकांना जगायचं असेल ना तर एस वैदिकचीच काय लागणार आहे? गरज आहे. साथ लागणार आहे. म्हणून अंधार सुद्धा उजेडाच्या जीवावर जगतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्यासारख्या माणसांनी खूप चांगले आदर्श निर्माण केले आणि हेच विचार सगळ्यांना पसरवा. तुम्ही हे जर हा पट्टा पाहिला ना तर नॅचरल सेटिंग होती आणि त्याच्यामुळे सगळ्यात आडबंग शेतकरी या भागात. सगळ्यांचे मेंदू गुढी आहेत. तुम्ही मला रागील माझ्या नाही, बोलण्याचा, बरोबर आहे. परंतु मी तुमच्या फायद्यात सांगतोय. म्हणजे मला संधी भेटली किंवा मला अधिकार भेटला म्हणून मी काही पण बोलतो असं नाही आहे. बरोबर. परंतु आपल्या लेकराची तळमळ आईलाच लागते. कळ कोण लागती? ज्याला कळकळ आहे त्यालाच कळ लागते. म्हणजे मला हे कळतं की या भागामध्ये शेतकरी डाळिंबावर अब्जाधीश होऊ शकतो, करोडपती नाही. करोडपती छोटी गोष्ट आहे, काय होऊ शकतो? अब्जाधीश. बरं असं आहे, आपोआप येतंय ना, मग जाऊ द्या, काल काय करायचं. ही मानसिकतेने वाटलं झालं शेतकऱ्याचं. या भागात तर हीच मानसिकता आहे. आपोआप येतंय, मग काल काय करायला लागते? आपोआप कधी काय येतंय? हो नाही कधी हां, होतंय कधी? कोणाचा तरी काहीतरी खर्च होतोय, कुठेतरी भंडारा चाललाय, फुकट मिळतंय का ते? कुणीतरी दानधर्म करतंय ना बाबांनो, म्हणून येते का नाही? तसं या मातीत आहे म्हणून येते ती. मग तुम्ही जर ते फुकट वापरायला लागले ते एक दिवस हेच कोणाला कळत नाही. त्याला का आला आपल्याकडे? कारण आपल्याला शेतीची काळजी घेता येत नाही. आता हे जे आहे केमिकलमध्ये स्वस्तात शेती होते. केमिकलमध्ये शेती का बरं करतात लोक? कारण उधार होते आणि स्वस्तात होते. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. परंतु जे जे लोक स्वस्ताच्या मागे लागले त्यांचेच वाटोळे झाले. स्वस्त तुम्ही काही पण घ्या, बरोबर आहे की नाही? जो टिकला त्यालाच किंमत आहे, जो टिकत नाही त्याला किंमत नाही. नुसता पिकवला त्याला काय कोण विचारतं? जो सगळाच लाल दिसतोय मार्केटला, पण व्यापाऱ्याला कळतंय कोणता टिकणार आहे कोणता नाही. बरोबर आहे. म्हणून आपल्याकडे कमी टिकणारा केमिकलचा माल सगळ्यात जास्त येतो. म्हणून केमिकलच्याच मालाचे रेट ठरतात, वैदिकच्या मालाचे रेट ठरत नाही. वैदिकच्या मालाचा रेट जर ठरला तर रेकॉर्ड ब्रेक होतं. तुमच्या मातीमध्ये डाळिंब हा तुम्हाला GI टॅग आपोआप भेटला आहे का? तुमच्या मातीमध्ये आणि वातावरणामध्ये ती काही पोझिशन आहे, पण तुम्ही त्याचा फायदा घेण्याच्या ऐवजी गैरफायदा घेता. मग सेटिंगला तुमच्यासाठी काहीच करावं लागत नाही. मग लोक काय म्हणतात ते काय आलं एसिडिटी वापरायला, ते आपलं तसंच तास आहे. ह्या डायलॉगनी वाटलं जातं सगळ्यांचं. त्याला विचारा पुढच्या वर्षी तसं होतं आहे का आपोआप? तो म्हणतो नाही ह्या वर्षी जरा वातावरणच खराब आहे, माझंही लक्ष नाही आहे. जरा तुझं लक्षण चांगलं नाही का? लक्ष नाही का हो? हां, म्हणजे फुकट घ्यायचे जे लक्षण आहे ना ते चांगलं नाही आहे. आणि म्हणून ज्यांनी फुकट्याच्या मागे लागले त्यांनी तेल्या आणला, हे लक्षात ठेवा. तेल्या हा तुमचा दुश्मन नाही आहे, तो तुम्हाला जागवणारा हनुमान आहे, हे लक्षात ठेवा. आणि तेल्यामुळंच शेतकरी सुधारला, नाही तर तो मेंदूच चालवित नाही. का हो, काय म्हणणं आहे? बरोबर आहे. आणि इथून पुढं म्हटलं कार मेंदू थोडा खाली सरकत जातो. डोक्याला ताप द्यायचा. मला एक सिंपल गोष्ट सांगा, जो अवयव आपण वापरीत नाही तो हळूहळू काय होतो? हा हात तुम्ही गळ्यात बांधा 2-3 महिने आणि सरळ करून दाखवा मला. निरोगी हात सोडा. तुम्ही हा हात असा बांधा 3-4 महिने आणि सोडा आणि तो हात वापरून दाखवा मला तुम्हाला. काय म्हणतात नाही राईट. याला जर वापरलाच नाही तर काय होणार? सेम झालं या भागामध्ये. तुमचं काही मेंदू कमजोर आहे असं नाही, नको तिला कसं चालवतो? हां, म्हणजे मेंदू पॉवरफुल आहे, पण तेवढा पॉवरफुल वापर होत नाही. कारण तेवढे चॅलेंजेस स्वीकारायची हिंमतच नाही. मग ती जर हिंमत आणली तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी सगळे म्हणजे करोडपतीसारखे बंगले असतील इकडे. पण ते होणार नाही कधीच. जरी मी बोललो आज लगेच ते होईल, कधीच नाही होणार. कारण तुमच्या सगळ्यांचे प्रारब्ध आहे. प्रारब्ध काय? का तुम्हाला लागलेल्या सवयी, तुमच्या डोक्यात असलेले विचार, तुम्ही ज्या लोकांच्या संगतीत राहतात त्यांचा तुमच्यावर असलेला प्रभाव हा तुम्हाला कधीच उजरू देणार. तुम्ही किती वेळेत राहिले परत तुम्ही त्याच भणभणीत जाणार आहे संध्याकाळी. हे असं कुठे असतंय का? आणि असं असतं सगळेच करोडपती असते. मग तुझ्यासारख्यांमुळेच नाही येते. त्याला वाटतं केमिकलनीच शेती येते, केमिकलनी
माती नापीक होते हे आता लोकांना कळायला लागले आणि माती नापीक झाल्यामुळेच आपली शेती बर्बाद झाल्या, बाकी दुसरं काही कारण नाही. आलं लक्षामध्ये? समजा हे शेतकरी केमिकलवर शेती करतात, बरोबर आहे की नाही? ह्या पानांवर तेज आहे का? तुम्ही बघा ना, तुम्ही हे पानं घ्या इथून. मी म्हणतो म्हणून नाही, माझं ऐकू नका, तुमच्या डोळ्याचं ऐका. तुम्हाला डोळे आहेत स्वतःला, तुम्हाला मेंदू आहे ना, त्या मेंदूला तुमच्या डोळ्यांनी सांगा काय का नाही आता मला जादू येते बघा, इथलेच मी पान जाळून टाकलं, असं काही आहे का? नाही. जे खरं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. सिंपल साधी गोष्ट आहे. हे पान शेंड्याला काय झालंय? करपलंय. म्हणजे या झाडाला काय त्रास होतोय, ती याच्यातून काय करते सांगते, बरोबर आहे की नाही? पण माल तुमचं सगळ्यांचं लक्ष कुठे आहे? फक्त अरे काय माल लागला, आतमध्ये माल लागला रे, वा अरे बापरे, साईज काय राव, अरे जबरदस्त आहे. पण त्याला शायनिंग आहे का? आहे का? मी यांना काय म्हणतो, ज्यावेळेस केमिकलवर शेती होती ना, हे कुत्रीची पिल्लं आहे, हे कधी फुटतील भरोसा नाही यांचा. हे धोका देतील तुम्हाला, पण वाघाचं पिल्लू काही धोका देत नाही. म्हणून वाघाची पिल्लं पिकवा. सिंपल साधी गोष्ट आहे. ह्या झाडाचं मधलं आरोग्य किती सुंदर आहे पहा, साईडचं आरोग्य पहा. हे पानं बघा आणि मध्ये कसे, हे मध्ये चांगले कशामुळे? बोला 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 मोठीने. काळा वाजवण्यासाठी तुमचे मेंदू शार्प आहे, पण तुम्ही उलटे वापरी द्या. गुडघ्याकडून वापरत आहे म्हणून ते चालते नाही का? इकडून वापरल्यावर मग त्याला डोक्याला ताप होतो. आरोग्य काय झाडाचं एक नंबर, आणि बाहेर यांनी आरोग्याचं काय करून टाकलं? वाटोळं करून टाकलं. कारण वरून काय मारता? बरं फवारेला बाहेर मारता. हे काय फवारे की फवारा मारला कसा पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास राहतो, बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यात मेन गोष्ट जी आहे की ह्या झाडाच्या मध्ये आरोग्य चांगलं आहे ते फवारा न गेल्यामुळे एक कारण. दुसरं अजून एक कारण आहे. हां, कोणतं कारण असेल? माती. म्हणजे तुमची माती काय अजून, ह्या मातीत ताकद आहे म्हणून हे काय आहे चांगलं आहे. दोन कारणं, बाहेरून फवारा जात नाही आणि दुसरं आतमध्ये मातीत ताकद आहे म्हणून चांगलं आहे. म्हणजे तुमच्याकडची माती डाळिंबाला अतिशय चांगली आहे, तुमच्याकडचं वातावरण डाळिंबाला एक नंबर आहे, तुम्ही चांगले नाही. चला, हे फळाचं तुमच्याकडे फळ आहे बघा, साईज आहे समोर पण आहे बघायला, ते खाली वाकडं आडवं झालंय बघा. ह्याची जी साईज आहे ही कशी आहे? त्या देठ कसं आहे? देठ नारळासारखा लांबला आहे. हे एक मिनिट इथे कॅमेरा करा, इथे कॅमेरा करा, शूट करा त्याचं शूट करा. हे काय इथं बोटा पुढं नाही दिसत का? हे काही हिरवं दिसतंय का? नाही सर, तू काढ, दिसलंय का? दिसलं? झूम आउट करा, जा मागं हळूहळू आणि सगळे घ्या, जा मागं. हां ओके. एक पाकुळी बघाय माझ्या हाकडे जवळ, हे बा. अरे फार इथं जबरदस्त आहे. मग झाड हलवा आहे बा, हे बा उडताय का? हां, अर्जंट याला फवारा मारा. बर पाकोळीचं लगेच अर्जंट कीटकनाशक मारून टाका. एवढ्या पाकोळ्या असलं काय राहील त्याच्यामध्ये? हां का हो? उलट सांगतो ना, जरा कमी तेवढं तरी कळायला लागले. पांडुरंगाचे धन्यवाद, का शेतकऱ्यांना उलट बोललेलं कळायला लागले. सुलट बोलू तर थकलो मी आता 10 वर्ष. बरोबर आहे. हा, तर एक मुद्दा आहे. इथे ही पाकोळी बघा, तुमच्या आजूबाजूला झाडांना पण असेल. एवढ्या उन्हाची कशी काय? इथं पण ही रात्रीची असते जास्त. ही जी पाकोळी हिला क्रायसोपा असं म्हणतात. काय म्हणतात? क्रायसोपा. रंग तिचे पंख जे असतात ते हिरवट असतात, पूर्ण अशी चमचम करणारे, एकदम एवढीच असते ती, 1 इंचाच्या आकाराची असते. ही तुमच्या झाडावरच्या सर्व प्रकारच्या सकिंग पेस्ट, मावा, तुळतुडे, जॅसिड्स, ॲफिड्स, मिलीबग्स या सगळ्यांचे अंडे खाते. तो उडणार आहे, तो असतो ना एक, तो तुम्ही त्याला काय म्हणता, घोडा, हां, ड्रॅगन फ्लाय, तो सुद्धा हे सगळं खातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक, तो एक लेडी बर्ड बिटल असतो बघा, गुंजेसारखा दिसतो बघा, पाठ त्याची घासावर जास्त राहतो तो. हां हां, गुंजासारखा, करेक्ट. तो लेडी बर्ड बिटल, तो सुद्धा हे सगळं खातो. म्हणजे ह्या किडींवर जगणारे खूप सारे काय कीटक आहेत, हे शेतकऱ्याला माहीत. हे फळांचा आकार जो आहे तो कसा आहे? नारळासारखा. म्हणजेच हे फळ, हे बघा काय जबरदस्त देठ आहे बघा ना तो. आणि हे करण्यासाठी याच्यामध्ये जिब्रिलियन्स वाढलं पाहिजे, जिब्रिलिक ऍसिड, बरोबर आहे. याला केमिकलवाले बळजबरीनं जिब्रिलिक ऍसिड फवारतात, बरोबर आहे का नाही? हां, आपला बाळासाहेब झाला पाहिजे, गुरं वळायच्या लायकीचं नाही.
बरोबर आहे की नाही? बरोबर. मग त्याची लायकी वाढवली पाहिजे का पद वाढवलं पाहिजे? लायकी खरं सांगा मला. लायकी वाढवली. करेक्ट. त्याला शिक्षण द्या, त्याचा अभ्यास करून घ्या, त्याला ट्रेनिंग द्या, त्याला खाणं पिणं द्या, त्याला चांगलं जरा आदबवा, मग बाळासाहेब करा, काय प्रॉब्लेम? लोक बाळासाहेब म्हणले पाहिजे, तू बाळासाहेब म्हण. लोकांनी म्हणलं पाहिजे. हा, तसं आपल्या पिकाला आपण बळजबरीनं जर त्याला जर मोठं केलं तर रोग येतो मग. बरोबर आहे की नाही? आता हे फळ आहे बघा वरती शेंडेर आलंय, हे वाकडं आलंय की नाही? हे वाकडं फळ आलंय ना. हे वाकडं फळ रोगामुळे थ्रिप्समुळे नाही आलं. हे इंटरमिडिएट फ्लावर म्हणतात त्याला. म्हणजे त्याला कोणतं फ्लावर? मधलं फ्लावर, मधलं फुल. जेव्हा ताकद कमी होती झाडाची तेव्हा हे वाकडं फुल येतं बघा. एक असं येतं का? मादीच राहते पण वाकडी राहते. ते वांज फुल असतं, त्याच्यापासून असं फळ तयार होतं आणि ते गळलंच पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजे झाडाची ताकद संपली एकदा की नंतर ती अशी वांज फुलं तयार होतात. तुमच्या शेतामध्ये तुम्ही काही जिब्रेलिक ॲसिड फवारलं गेला? जी वगैरे काही? जे सुरू नाही, नाही, तसलं काय काय नाही. नाही सर, तसं वैदिकच आहे. खरं सांगा, खरं. नाही 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 नाही. खोटं बोल नका. नाही नाही तर मी गेल्यावर परत नाही नाही नाही. जैविक वाच. नाही, नाही. एकदा तुमच्या भागामध्ये डुप्लिकेट वाली नाही फिरू राहिली. आम्ही म्हणलं तर नाही, तुम्हाला नाही. कळतील लगेच. हा, नाही. शेतकरी मित्र नमस्कार सर्वांना. नमस्ते. आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये कोळे गावामध्ये आहेत आणि शेतकऱ्यांचं नाव काय आहे? नंदकुमार दत्तात्रय सावंत. नंदकुमार सावंत. हा. अच्छा, ओके. सर्व क्षेत्र किती आहे तुमचं सगळं? टोटल भावात 5 एकर शेत आहे. 5 एकर क्षेत्र आहे. 5 आता हे जे लावलंय तुम्ही ते किती आहे? 1.5 एकर आहे. 1.5 एकर. किती झाडं लावले तुम्ही? किती अंतरावर लावले? 8x13. 8x13 लावले. आणि 8x13 तुमची लागवड आहे. आणि झाडं किती बसले सगळे? झाडं सगळी टोटल 594 झाड आहेत. 594. ओके. क्षेत्र किती म्हटले? 1.5 एकर. 1.5 एकर मी 594 झाडं बसले. ठीक आहे. आता हे झाडं किती वय झाले झाडाचं? ह्या झाडाचं 1.5 वर्ष पूर्ण झालेलं. 1.5 वर्ष. ओके. म्हणजे 1.5 वर्षाची तुमची झाडं झाली. पहिला बहार आहे. हा पहिला वार. बरोबर ना? पहिला वार. तुम्ही ह्या झाडाला वेगळं काय असं केलंय की एवढे शेतकरी जमा झाले इथं? वैदिकच सगळे एसटीचं खत हा? वापरलं. एसटी वैदिक वापरलं? एसटी वैदिक वापर. काय तुम्ही का बरं वापरले? केमिकल वापरायचं कशाला लोक गोळा करायची एवढी? नाही, सुरुवातीपासूनच वापरला मी. काही व्हिडिओ वगैरे पाहिले आणि ते नंतर सुरुवातीला काय वापरायला झालं, सुरुवातीला ड्रॅगन फ्रूटला मी सुरुवात केली वापरायला. बर. सावंत तुमचं नाव? पवार सर, ज्ञानेश्वर सावंत. अच्छा, थोडं बंधू सारखं. हां, बर बर ड्रॅगन मी लागवड केली त्यावेळेस फाउंडेशन ते एसटी वैदिक 1 किलोचा डोस केला. बर तिथून मला रिझल्ट चांगला आल्यामुळं मग यांनी परत डाळिंबाग लावायला सुरुवात केली. बर. हे लावूया आपण. बर. म्हणलं ह्याच्यावर लावू. बर. मग तुम्ही लावल्या लागवड करतानाच वापरलं? Foundation ते- फाउंडेशन बर. किती वापरलं तुम्ही? बेसल डोस तसे याला 6 झाले आणि खालच्या बागेला त्याला 5 1 झाले. किलोचा वापर केला. 1 किलोचा. पहिल्यांदा 1 किलो. 1 किलो. नंतर किती महिन्यांनी? नंतर 2-3 महिन्यांनी? 2-3 महिने. 3 महिन्यांनी 1 किलोच परत? नाही नाही, नंतर वाढवला डोस. 2 किलो. 2 किलो. नंतर आता लेटेस्ट बेसल डोस केला लेटर तुमचा? आता 2.5 किलोच केला. 2.5 किलोचा. किती दिवसांपूर्वी केला? 7-10 दिवस झाले असतील. अच्छा, आताच केला. आता नाही. आणि धरायच्या अगोदरचा रेस्टोरेंटचा 2 किलो दिला. रेस्ट बेळचा 2 किलो बेसल डोस, कृषी अमृत, RNPH RMP 3 किलो. ओके. आणि SSM सम्राट डोस पडली तर ते किती? ते 4-4-2-2. 4-4-2-2. ओके. नंतर परत धरायला त्यांना मग ज्यावेळी पानगळ करायच्या अगोदर हां. अगोदर म्हणजे ज्यावेळी आपण खड्डी घेतो त्यावेळी पण 2 किलोनी 2 डोस किलो. केला. बरोबर. बर सेम डोस. त्याच्यानंतर सेटिंग झाल्यानंतर तो 2.5 किलोनी केला. बर. म्हणजे 3 बेसल डोस झाले स्ट्रॉंग याला. ओके. तर साधारणतः हे 3 बेसल डोस झाले. तुमच्या भागामध्ये शेतकरी तर एवढे बेसल डोस करते नाही? करता का? मग तुम्ही एवढे बेसल डोस करायला पैसे कोण आणले? चोरीगिरी केली काय कुठं? चोरून नाही. मग भांडवल कोण आणलं एवढं? पिकावर किती लागलं तुम्हाला याला भांडवल? साधारण एवढं नाही काढलं तरी 3-3.5 गेले असते. 3-3.5 लाख रुपये लागले अगदी लावल्यापासून ते. सुरुवात त्याचं मी फक्त एसटी वैदिकचे किती बिल आहे तुमचे? एसीटी वैदिकची 7 बिल आहे त्यांची. किती रुपयाचे असतील सगळे? ह्यांची आता तसं काढलं नाही झालं. काढायला पाहिजे ना. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तो अभ्यास तुमच्या शेतकऱ्यांसमोर कसा मांडला पाहिजे? तसा आहे तसा. बरोबर की नाही? मग एका झाडाला किती खर्च आला हे बजेट जर नाही निघालं तर शेतकऱ्यांनी तयारी कशी करायची? समजा एखाद्याला करायचं आहे, माझ्या का भाऊ 200 झाडे, माझ्या का 500, माझ्या का 1000 आहे, माझ्या का 5000 आहे, मग त्यांनी ते प्लॅनिंग कसं करायचं? बरोबर. असं मग याच्यापैकी कोणाला वाटलं की करावं बाबा यांच्यासारखं थोडंसं, तर मग त्यांनी ते हिशोब केला पाहिजे ना, की बाबा मला किती खर्च येऊ शकतो. आता तुमच्या जमिनी हलक्या आहे इकडं, त्यामुळे ताकद जास्त लावावी लागते. पहिल्यांदा ताकद खूप लावावी लागते, नंतर जास्त लावण्याची गरज नाही. नाही. पिकाला बेसल डोस जर स्ट्रॉंग गेले
तर नंतरच्या काळामध्ये ते माल देतं. पण तुम्ही जर इंजिन बंद झालं तर मग धोका पण राहतो ना, तेल यायचा, मर यायचा, हे बाकीचे धोके असतात नॅमेटोड होण्याचा. म्हणून पहिली गोष्ट बेसल डोस तुमचे 3 स्ट्रॉंग गेले. तर 3 बेसल डोसला, एका बेसल डोसला किती खर्च येत होता? 45च्या पुढं. 40 आसपास खर्च येतो मला माहिती, 40,000 रुपये खर्च. म्हणजे तुमचे बाग 1.5 एकर आहे बरोबर ना, म्हणजे एकरी खर्च 35 ते 40 पर्यंत येतो. तुमचा 40-45 पर्यंत येत असेल, मग गुणिले 3 म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपयाच्या आसपास खर्च झाला, बरोबर आहे ना. आता बहाराचा ठीक आहे. आता झाडं तुमची किती? 594 म्हणजे 600 जवळजवळ 600 झाडांना आतापर्यंत 1.5 लाख म्हणजे किती खर्च झाला हो पाटील? 250 रुपये बरोबर आहे ना. ठीक आहे, मग आता अजून किती बेसल डोस होतील? अजून एक होईल. 2 होतील. आता तसं आता किती महिन्यात झालाय बाग? 4 महिन्यात झालाय का? हा, जानेवारी 15ला धरली. पानगळ कधी केली आहे? जानेवारी 15. जानेवारी 15 15ला. म्हणजे 15 फेब्रुवारी, 15 मार्च, मार्च, 15 एप्रिल. एप्रिल म्हणजे जवळजवळ किती महिने झाले? 100 दिवस झाले. बागेला किती दिवस झाले? 100 दिवस. 100 दिवस. ओके, 100 दिवसाच्या मानाने कशी ग्रोथ वगैरे मंडळी? 100 दिवसाच्या मानाने बागेची ग्रोथ कशी काय? बोला, तुम्ही बोलले ना, मला कसं कळणार? तुमच्या भागात कशी परिस्थिती असते मला काय माहिती? हां, म्हणजे मी म्हणून नका, तुम्ही खरं सांगा. तुम्हाला मध्यम वाटते का, चांगली वाटते का, उत्कृष्ट वाटते? आता याला सेटिंग झाले किती फळ आहे एका झाडाला साधारणतः? तुम्ही मोजलंय का कधी? 70-80 फळ आहे बरोबर आहे ना. आणि आता ह्या मिनिटाला जर मोजलं तर 100 ते 125 ग्रॅमच्या साईज आहे. हा, 100 बसते याला फळ. 100 आहे याला. ओके, म्हणजे सरासरी 70-80 धरूया आपण. 80 फळ धरलं. आता 150 ग्रॅमचे म्हणजे आता 10 किलोचा माल आहे झाडावर या मिनिटाला, बरोबर आहे का? 10 किलो. ओके, आणि अजून ही साईज होणार म्हणजे हा किमान 17-18 किलोवर जाणार गॅरंटेड. आणि व्हरायटी भगवा आहे ना? भगवा. ओके, आता साईज आणि स्ट्रोक जर पाहिला तर काही काही झाडांवर तुमचा माल आताच 300-400 ग्रॅम पर्यंत जाणार आहे. त्याची लक्षणं लगेच दिसत आहे तुमच्या मागे. बघा मागे सारखा थोडस. साईज किती आहे? 250. ही इकडची किती असेल बघा. ही कमीत कमी 150च्या आसपास आहे. 150, 150-200 बरोबर. आणि ही साधारणतः 200 पर्यंत जाईल. म्हणजे काही काही ठिकाणी फळ आता 150-200 पर्यंत गेलेले. आणि अजून तर पाऊस झालेला नाही. खरी मजा SCT कधी येते आणि केमिकलची कधी येते? केमिकलची सजा येते खरी आहे की नाही. पाऊस झाल्यावर केमिकलमध्ये सजा सुरू होते आणि वैदिकमध्ये काय सुरू होते? मजा सुरू होते, बरोबर आहे ना. तुम्हाला या बागेमध्ये आतापर्यंत काय पोझिशन वाटते? समजा या शेतकऱ्यांनी 250 रुपये खर्च केले. खर्च खूप जास्त केला आहे मला मान्य आहे, बरोबर आहे ना. जनरली शेतकरी 100-125 रुपये खर्च करतो आणि आखी बाग निघेपर्यंत 200 रुपयामध्ये उरकून घेतो. डाळिंबाचा शेतकरी किती खर्च करायचे ऐपत ठेवतो? उधार करा कसाही करा, एखादा एकरी बागेला लाख रुपये खर्च करतो सरासरी. 80,000 ते 1 लाख रुपये. याच्यापेक्षा कमी करता तुम्ही 50,000 वगैरे ज्यादा पण होतं, कधी काही कमी पण. सरासरी विचार तुम्ही. सरासरी तरी 1 लाख आहे मोठं. 1 लाख. आता मला सांगा, मग तुमचा खर्च समजा आज जो आहे बाग धरल्यापासूनचा काढला तर एकरीच्या आसपास तुमचा दुप्पट होणार आहे लोकांपेक्षा. परंतु माल कसा आहे? बरं, पहिलीच वर्ष आहे. पहिल्या वर्षी आमचं तर मत असतं बाग अतिशय कमी दरावर. किती महिन्यात झाले फळ आपलं झाड? हे 1.5 वर्षात झाड आहे आणि झाड धरलं पाहिजे 18व्या महिन्यामध्ये. याला धरूनच आता किती महिने झाले? 3-3.5 महिने झाले, बरोबर आहे ना. मग मला सांगा, जेव्हा धरलं तेव्हा किती महिन्याचं होतं? 12-13 महिने बरोबर आहे. म्हणजे अतिशय कमी वयाचं झाड धरलेलं आहे. जर हे भाड जर 18व्या महिन्यात धरलं असतं तर या झाडावर 25 किलो माल निघाला असता. किती? अजूनही 20 किलो निघेल याच्यावर. परंतु याला एक प्रॉब्लेम झालेला आहे. कोण सांगतं बरं? करेक्ट. पानं काय आहे? लहान. टाळ्या वाजवण्यासाठी हे ऑब्झर्वेशन करायची का? बरोबर आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण कमी वयामध्ये जास्त फळं धरल्यामुळे पानं कशामध्ये आहे? थोडे स्ट्रेसमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? ऍक्च्युली पानांसाठी याच्यावरती LSQ स्टिलाची ट्रीटमेंट किती झाल्या? LSQच्या 3 झाली असतील. 2 झाल्या ना. अमृत जल किती वापरलं याला? अमृत जल नाही आता वापरायचं. असं आहे ते. तुम्हाला मी हे का सांगतो की 1 नंबर बाग जर आणायची असेल तर 1 नंबर नियोजन केलं पाहिजे. बघा, नुसते पैसे खर्च करून चालत नाही, मेंदू बी खर्च करता आला पाहिजे. SCT वैदिक हे गुडघ्यात मेंदूंच्या वाल्यांचं काम नाही आणि त्यांनी करू पण नाही. हा, जर गुडघ्यात मेंदू असेल तर असू द्या, मग तो मेंदू दुसऱ्या ताब्यात देऊन टाका.
जसं समोरचा सांगल तसं 100% केलं पाहिजे. पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना सोपं काय आहे, SCT वैदिकवर राम सरांचे सगळे व्हिडिओ आहे. कुठलाही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतो. आणि सगळ्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगतो काय, की बेसोल डोस वेळेवर टाका, जे तुम्ही वेळेवर टाकलेले आहे. 100 पैकी 100 मार्क. पाणी व्यवस्थापन कसं आहे, 1 दिवसात देतो. किती वेळ जाता, साधारण 2-2.5 तास 2.5 तास. तर याला पाणी जास्त होय, झाले. पाण्याची जास्त गरज नाही एवढी, त्याच्यामुळे हे तण झालं खाली जास्त. बरोबर आहे. म्हणजे त्यांना पण काढलेच नाही. नाही काढू नका, हा, पण त्याला अतिरिक्त पाणी मिळतं ना. तुमच्या पाण्यामध्ये काय आहे, क्षार आहे. हा क्षार आहे. क्षार म्हणजे काय असतात ते, आपण मागच्या 10 वर्षामध्ये जे वॉटर सोल्युबल सोडले ते कुठं उतरले, सगळे विहिरीमध्ये, बोरमध्ये, नदीमध्ये. बरोबर आहे की नाही. हा. आणि तेच क्षार म्हणजे तुम्ही एका अर्थाने वॉटर सोल्युबलच सोडून राहिले. सध्या पाणी सोडित नाहीये तुम्ही शेताला. काय सोडताय, वॉटर सोल्युबल सोडताय. तुमची इच्छा असो, तुम्ही ऑर्गॅनिक शेतकरी असो, नाही तर तुम्ही केमिकल शेतकरी असो. बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, तुम्ही पाणी सोडताय म्हणजे वॉटर सोल्युबल सोडताय. म्हणजे जेवढं वॉटर सोल्युबल सोडाल तेवढं केमिकलचा अंश पाण्यामध्ये काय होणार, जमिनीमध्ये वाढणार. म्हणजे कमीत कमी पाण्यात तुम्ही जर बाग जगवली, तुम्ही म्हणा जर पाणी कमी दिलं तर सुकवा येतो. सुकवा काय येतो, त्याचं कारण काय आहे, की तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही अमृतजलचं प्रमाण जे वापरायला पाहिजे ते वापरलेलं बिलकुल नाही. अमृतजल काय आहे, नाही निर्मळ जीवन काय करील पोषण. का हो, झाडाचा टोमॅटो बंद झाला की ते झाड सुकल्यासारखं दिसतं. बरोबर आहे. तसं हे झाड जे आहे ते का बरं सुकतं, कारण तुम्ही मारत असलेला फवारा, तुम्ही जमिनीमधून सोडत असलेलं ड्रेंचिंग किंवा पाणी, ह्याच्यामध्ये प्रचंड क्षार आहे. मग ते पाण्यातले क्षार दूर करायचं काम आम्ही करतो. बरोबर आहे की नाही. माती जी आहे ती पाण्याला शुद्ध करते. तिच्यामध्ये धमक आहे का, पाणी काय करू शकते, शुद्ध सगळ्यांचं करू शकते. मग माती सुपीकता पहिल्या वर्षी 2 वर्षात होणार नाही. तुम्ही वैदिक कधीपासून वापरताय, पहिल्याच पहिलंच वर्ष लावल्यापासून. म्हणजे तुमचं माती जी आहे ती पहिले दूषित आहे. मग माती जोपर्यंत सुपीक होत नाही तोपर्यंत ती पाण्याला सुपीक करू शकत नाही. मग माती सुपीक व्हायला 1-2 वर्ष जाणार तुमचे. मग तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत अमृतजल वापरायचं. कळलं का तुम्हाला. हा, मग अमृतजल तुम्ही नाही वापरलं, तुम्हाला 50% रिझल्ट कमी येणार. मग तुमचं पानं स्ट्रेसमध्ये कशामुळे राहता, अगोदर खालून आग, वरून आग आणि पाण्यातून बी आग. कमीत कमी पाण्यातली आग आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. तुम्ही जर खाली उकरलं तुमचं, मग इथे तुम्ही पाणी देता का नाही. आता हे पाणी जादा आहे, आणि किती खोल बोक करताय बघा. म्हणजे तुमची माती काय झाली, आतली सुपीक झाली आहे. हे बघा, आता हे जे पाणी आहे हे ओके पाणी आहे. लाडू होते की नाही बघा, लगेच काय झाला, फुटला. म्हणजे अतिशय आदर्श पाणी आहे तुमचं. मग आता माती तुमची चांगली झाली आहे, तुमच्या पाण्याला फिल्टर करू शकेल, ती मुळ्यांचा भागू शकेल, परंतु पाणी फिल्टर नाही करणार. मग त्याला पाणी फिल्टर करून तुम्ही काय करायचं, द्यायचं. आता पाण्यामध्ये क्षार जे आहे त्याचं प्रमाण काय, खूप जादा आहे. मग त्याला कसं करायचं, अमृतजलचं पाणी बनवा आणि ते पाणी तुम्ही फवारणीसाठी 15 दिवसातून वापरा. तुमची ही जे पत्ती आहे ना, पत्ती, तुमचे फळं असे चमचम करतील. म्हणजे उन्हाचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. अजून एक फायदा, अर्धा ml वॉटर चार्जर घ्यायचं. बरोबर, अर्धा ml प्रति लिटर तुम्ही वापरता 0.2. नाही. आता 5 वापरता. किती वेळा वापरता तुम्ही ते, फवारणीची वेळ. बरोबर आहे. मग ते वापरता तसं अमृतजलचं पाणी पण वापरा. अमृतजल हे एवढं पॉवरफुल आहे का तुमच्या पाण्याला जिवंत बनवतं, ताकदवर बनवतं. जिवंत म्हणजे काय, का त्या पाण्याची वाफ लवकर होत नाही. मग त्याचा फायदा काय होणार, वाफ नाही होत म्हणल्यावर उन्हाचा चटका बसणार नाही. टेम्परेचर त्या पाण्याचं लवकर वाढत नाही. कोणत्या, अमृतजलच्या पाणी आटून जातं पण क्षार तसेच राहता. आणि म्हणून त्या पिकाला, नसांना आणि पानाला काय होतो, स्कॉर्चिंग येतं. कळलं का सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, LSQचं प्रमाण वाढवा. लक्षात. तुम्हाला अमृतजलमुळे प्रत्येक ट्रीटमेंटचा रिझल्ट हा तुम्हाला दुप्पट मिळणार. कसा मिळणार, दुप्पट. आलं लक्षात. अमृतजलमुळे तुमचा रिझल्ट अर्धाच मिळू राहिला तुम्हाला. ओके. तुमची कॅनॉपी चांगली आहे, फक्त थोडी मोठी झाली पाहिजे आणि चमकली पाहिजे. ओके. बुरशीनाशक एखादा केमिकल एक झालाय. काय झाला, ज्यावेळी थ्रिप्स पडलं होतं काय हा, त्यावेळी ते अल्फा काहीतरी कीटकनाशक घेतलेलं आहे. बरोबर ना. किती वेळा मारलं, एकदाच मारलं. हा, मग ते 1-2 वेळेस मारायचं ना, म्हणजे अजून काय वाढले असतील. का बरं आला थ्रिप्स, सांगा बरं. चला मी सांगतो तुम्हाला, तुम्ही सांगा थ्रिप्स का बरं आला.
बोला पटकन. पाणी वाढलं ना तुमचं पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे, क्षार जास्त असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढलं. मी तुम्हाला काय म्हटलं, तुमचं आता तीच समस्या आहे, पाणी तुमचं जास्त आहे. सर पाणी जर नाही तर ही फळं सुक. हा, मग एक लक्षात ठेवा, सुकू द्या ना, उन्हाळा आहे ना आता. हा उन्हाळ्यात सुकल्याने काय प्रॉब्लेम आहे? नाही काय बरोबर. तुम्ही उन्हात राहा बरं, सुकाल का नाही तुम्ही? सुकणार. मग तुम्हाला काय करायचं? आंघोळ घालायची, काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे की नाही? सिंपल आहे. माणूस सुद्धा सुकतो का नाही? म्हणजे सुकणं हे वाईट नाहीये, जळणं वाईट आहे, लक्षात ठेवा. जळून गेलं ना ते वाईट आहे, कारण ते परत रिपेअर नाही होणार. सुकलेलं परत ताजं होईल ना. तुम्हाला एससीटी वैदिक मध्ये तुमच्या फळांचं नुकसान होत नाही, फक्त तुम्ही केमिकल वापरायचं नाही, chemical नाही. तुम्ही त्यावेळेस जर अमृतजलच्या पाण्यामध्ये जर आपलं प्लांट फायटर घेतलं असतं पॉवरफुल 4-5 ml नी, हा. तर ते गेलं असतं. ते एवढं काही विशेष नाही. बघा, कीड ताकदवर झाली, मग तुम्ही त्याला काही मारा, ती नाही मरत. तुम्ही झाड ताकदवर केलं पाहिजे. अशा वेळेस रोगाच्या मागे, किडीच्या मागे लागायचं नाही. आम्हाला एवढ्या वर्षापासून तीच सवय आहे. काय दिसला रोग का आण औषधं, दिसला कीड का आण औषधं. संपले का किडी रोग? नाही संपलं. का किडी रोग संपवणार संपले? नाही संपलं. कोण संपली? शेतकरी संपलं. शेतकरी संपले, पण किडी रोग नाही संपले. नाही संपलं. म्हणून त्यांना नका संपू. मग आपल्या झाडाला काय करा, बलवान. हेच मी नेहमी सांगतो. आता यांनी प्रश्न विचारला बघा आपल्याला, काय की याला पेपरचं कव्हर टाकण्याची गरज आहे का? तुम्ही जर अमृतजल नाही वापरलं तर गरज आहे, कळलं का? LSQ जर भरपूर नाही वापरलं तर गरज आहे. फळं जे आहे आपले, याला स्कॉर्चिंग कशामुळे येतं? याला स्कॉर्चिंग येतं जेव्हा तुमची साल लुसलुशीत होते. कशी होते? कवकवीत होते, बरोबर आहे की नाही? पण ती कवकवीत कशामुळे होते? नायट्रोजन लेवल किंवा केमिकलचा रेशो हाय झाल्यामुळे. आपलं जे वैदिक ज्यावेळेस आपण वापरतो त्याच्यामध्ये प्राकृतिकपणे जर वातावरण खराब झालं तर झाडाच्या फळांची वाढ थांबते. लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. जर वातावरण खराब झालं तर झाड काय करतं? स्वतःची वाढ थांबवतं. आणि जेव्हा वातावरण परत चांगलं होईल तेव्हा परत वाढ वेगाने सुरू करतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेवढ्या वेळात त्यांनी वाढ थांबवली होती तेवढ्या डबल वेगाने ते वातावरण अनुकूल झाल्यावर वाढ स्वतःची करून घेतं. हे का करतं ते? कारण त्या प्रतिकूल वातावरणामध्ये त्या पिकावर, फळावर रोगाचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून. लक्षात सगळ्यांच्या. मग या ठिकाणी स्कॉर्चिंगला घाबरू नका. पहिली गोष्ट, तुमचा माल कुठं आलेला आहे? सगळा आतमध्ये. स्कॉर्चिंगचा विषय अजिबात नाही. तरी सुद्धा कॅनॉपी कमी आहे ना, तुम्ही अमृतजलचा वापर वाढवा आणि याच्यामध्ये LSQ शिलाजीची ट्रीटमेंट खालून जास्त करा. ओके, पाणी कमी करा. पाणी तुम्ही जेवढं जास्त ठेवाल तेवढं झाडाला खालचं पाणी उचलून वर फेकावं लागणार. क्षारांचे दुष्परिणाम होणार, झाड थकणार. लक्षामध्ये. आणि तुम्ही खाली उकरून बघितलं का? सगळ्यांनी खाली उकरून बघा, त्यांची माती थंड आहे. कशी आहे? थंड आहे. जोपर्यंत तुमची माती खालून थंड लागते तोपर्यंत कुठेही चट्टा पडणार नाही. हे सूत्र लक्षात ठेवा. जर माती गरम झाली खाली तर मग मात्र तुमच्या झाडाला कोणी वाचू शकत नाही. क्षारांमुळे झाडामधली ॲसिडिटी काय होते? वाढते. एवढं सोपं आहे. त्यामुळे सायन्स समजून घ्या आणि शेती आरामशीर करा. याला तुम्ही कव्हरिंग करण्याच्या ऐवजी कव्हरिंगला खर्च किती करणार? कव्हरिंगला खर्च येईल 50-60 हजार. बरोबर. तेवढा बेसल डोस टाका ना, अमृतजल वापरा. 40,000चा बेसल डोस टाका आणि 20,000चा काय वापरा? अमृतजल. तुमचं झाड असं फोफावल, अरे बापरे, आणि माल एक नंबर. बरं, कव्हरिंग केल्याचे दुष्परिणाम सांगतो. आता रस्त्याने येताना कव्हरिंग, समोरच कव्हरिंग केलंय, बरोबर आहे की नाही? त्यांना एक गल्ली काढून टाकायला लावा आणि त्याच्यावर अमृतजलचं पाणी फक्त फवारा. फक्त बस एवढंच करा, बाकी काहीच करू नका. त्या गल्लीचा माल इतरांपेक्षा एक नंबरने विकणार, केमिकलवाल्याचा सुद्धा. एवढी ताकद आहे अमृतजलमध्ये. SSM जे आहे, सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड, हे तुमच्या पांढऱ्या मुळीची गुलाबजाम आहे. लक्षामध्ये. तुम्ही रासायनिक दाणेदार खत टाका, पांढरी मुळी जळून जाते. खरं आहे का खोटं आहे? मग तुम्ही याच्यामध्ये पांढरी मुळी काय होती? ऍक्टिव्ह होती. म्हणून तुमच्या सम्राट बेसल डोसमध्ये आम्ही SSM टाकायला सांगितलेलं आहे. लक्षात. आणि म्हणून जगातलं हे एकमेव असं दाणेदार खत आहे का ज्याच्यासाठी पांढरी मुळी काय होते? पागल होते. बरोबर आहे. पांढऱ्या मुळीसाठी लोक ह्युमिक ॲसिड टाक, सल्फ्युरिक ॲसिड टाक, फॉस्फरिक ॲसिड आण. खरं आहे का खोटं आहे? मग तुम्हाला हे सगळे ॲसिड टाकणं चांगलं आहे का SSM टाकणं चांगलं आहे? ठीक आहे, थोडं महाग आहे परंतु स्वस्त नाही आहे. पण सोनं स्वस्त राहतं नाही ना. गावठी तूप ओरिजिनल स्वस्त राहतं का? डाळला स्वस्त राहतो, तो तुम्हाला अटॅक देतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे, त्याचा वापर करा आणि तुमच्या झाडामध्ये ताकद भरा. शरद किंक जायचं? चला या.
हे फळ बघा, आता हे फळ कसं आहे, असं तिरप आहे. केमिकलची बाग असते, फळ कसं असतं खाली. म्हणजे या काडीमध्ये काय आहे, ताकद आहे. म्हणजे तुम्हाला हे जे फळ बघा, हे फळ कुठे आहे, असं वर आहे, बरोबर की नाही. केमिकलमध्ये पण तुम्हाला असं एखादा उदाहरण दिसू शकतं, पण तुम्हाला इथं 100% दिसणार. हा फरक आहे. म्हणजे ही ताकद काय सांगते, ह्या झाडामध्ये दम, राईट. हा, मधी साईज बघा, मधी बापरे, तुमचं साधारणतः मला वाटतं हे 400च्या पुढे जाणार सगळं. हा, आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, तुम्ही याला जर जास्त ताकद जर वापरली तर हाच बाग 3ऱ्या वर्षी शरद किंग मध्ये कन्वर्ट होतो. काय म्हणतो, काय, हाच बाग 3ऱ्या वर्षी शरद किंग मध्ये कन्वर्ट होतो आपोआप. साईजच तेवढी वाढते. नाही, जेनेटिकली बदल होतो. वैदिक वर भगवा व्हरायटी जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त वापरली, 3ऱ्या वर्षी शरद किंग होती. कारण शरद किंग बी काय आहे, सिलेक्शनच आहे ना, भगव्यामधलंच सिलेक्शन आहे. पण भगव्यामध्ये तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागतं. SCT वैदिक मध्ये ते फार 100% होतं अख्खा बाग. हे झाड 1.5 वर्ष, 2.5 वर्षाचं आहे का, तुम्ही सांगा मला. का हो, हे झाड किती वर्षाचं वाटतं पाहिलं, 2-2.5 वर्ष बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी हे 30 महिन्याचं वाटतं. किती महिन्याचं, 30 महिन्याचं. आणि प्रत्यक्षात झाड किती महिन्याचं आहे, 15-16 मी 1.5 वर्ष साधारण. बरोबर आहे. आता याच्यामध्ये कॅनोपी पहा, हे बघा इकडे बघा, ही कॅनोपी पहा मध्ये किती खतरनाक आहे बघा, दिसतंय तुम्हाला. हे बघा, तुम्हाला पान काढून दाखवतो मी. हे बघा, हे पानांची क्वालिटी पहा आहे. हे पानाची साईज पाहिजे. हे बघा, चौकी बाकी खतरनाक आहे. हे बघा, ही पानाची काय पाहिजे, साईज पाहिजे. म्हणजे ह्या झाडाच्या पानाची साईज आहे, तर फळांची क्वालिटी पहा काय. हे फळ डायरेक्ट 400 ग्रॅमवर जाणार, 500 ग्रॅमवर. काय उडतंय हो, किडे. अरे बापरे, हे बघा. झाड किती वर्ष झालं म्हणे, महिन्याचं नाही, 9 महिन्यात बाग धरली. आता ह्याला झालं 12 महिने पूर्ण. म्हणजे 4 महिने झाले. ओके, आता मला सांगा, 9 महिन्याची बाग धरली आहे, हे पटतं का, म्हणजे तुम्हाला शोभतं का बुवा? नाही शोभत. नाही शोभत तरी केलंय. ते बी 100 दिवसाचं फळ आहे आणि हे बी 100 दिवसाचं आहे, पण दोघांच्या साईज मध्ये काय आहे, फरक आहे सर. का बरं. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, लवकर धरायची नाही, कळलं का. व्हरायटी जरी शरद किंग असली तरी पण तिची साईज काय राहून जाणार, लहान. का बरं, कारण झाडाचं खोड काय आहे बघा, झाडाच्या फळाची साईज ही टोटली कशावर अवलंबून असते, खोडावर. कशा असते, खोड जेवढं मोठं होणार तेवढं फळ सुद्धा मोठं होणार. तुम्ही SCT बेसल याला किती टाकले, शेम टाकली, त्याला 1 जास्त झाला फक्त, ह्याला 5 याला 1 कमी, 6 झाले. तर याला एक काम करा, आता तुम्ही आता धरलंच एवढं, एका झाडावरती कमीत कमी 15 ते 20 फळ ठेवा, बाकी सगळे काढून टाका. काढून घ्या. दुसरी गोष्ट, याला LSQची शिलाजीत 15 दिवसाला आणि अमृजलचं पाणी याला वापरायचं. आता हे शरद किंग का बरं आहे बघा, ह्याची पॉवरफुल कारण याचे पानं काय आहे, मोठे, आणि याची कॅनोपी काय जरा जास्त दाट आहे बघा. तुम्ही त्याची कॅनोपीपेक्षा याची कॅनोपी काय आहे, दाट. म्हणजे याला त्याचा पानं मोठं असल्याचा काय मिळू राहिला, बेनिफिट. ओके, तर तुम्ही आता काय करा, याला LSQ शिलाची ट्रीटमेंट वाढवा, अमृतजलचं पाणी वाढवा, आणि बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. बघा, ह्या तणामुळं किती मित्र किडी तयार झाल्या. केमिकलमध्ये तणामुळं शत्रुकिडी तयार होतात, आपल्या काय तयार झाल्या, मित्रकिडी. याच्यापेक्षा अजून काय प्रमाण मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना, बरोबर आहे की नाही. तर मग एवढं सगळं आहे की या भागामध्ये सेटिंग होणं ही समस्या नाही. समस्या काय आहे, झाड टिकवणं. काय टिकवणं, एक म्हणजे साईज करणं, आणि दुसरं म्हणजे झाड टिकवणं, आणि हार्वेस्टिंग पर्यंत क्वालिटी टिकवणं. सगळ्यांचं चॅलेंज आहे ना हे. आता इथे तुम्हाला काहीही करायचं नाहीये, फक्त वेळेवर बेसल डोस द्यायचा आहे, बरोबर आहे. तेवढं तुम्ही करताय, काय हरकत नाही. तर याला फक्त झाडावरती शॉक बसेल एवढं जास्त फळ धरायचं नाही, आणि त्याला ट्रीटमेंट लवकर करा, कारण त्याचं वय काय आहे, लहान आहे ना, तर या झाडाची वाढ काय होईल, खुंटून जाईल. ओके, एवढंच करा, बाकी काही टेन्शन नाही. तुम्ही ड्रॅगनला अमृतजल आता एवढं किती वापरले, 2 वापरले, किती दिवसांपूर्वी, तर दर 10 दिवसाला त्याला फवारणी करायची अमृतजलची, आणि त्याच्यामध्ये सनबर्निंगसाठी फवारणी दिलेली आहे काही. याला इथं कॅनोपी चांगली आहे ना, या फळांना काय आहे, चमक आहे का नाही. मग अमृतजलमुळे तिकडे पण अशी चमक काय होणार, तयार होणार. हां, जे सांगोला तालुक्यामध्ये जर बेसल डोस जर SCT चांगले टाकले
तर तुम्हाला दरवर्षी 5-5, 10-10 किलोनी माल वाढून मिळणार. ही सगळ्यात मोठं याचं काय आहे. ओके. केमिकलमध्ये तिची गॅरंटी नाही. ओके. डाळिंबाला खर्च करायला परवडत नाही ना, त्यांनी डाळिंबच लावू नये. मला सांगा, तुम्ही लावणार 1000 झाडं आणि त्याचे करणार 2 लाख रुपये. हॅलो, 1000 झाडांचे किती होणार? 2 लाख रुपये. आणि हा गावात जाऊन ओरडणार काय खरं आहे काय खरं आहे. तर डाळिंबाचं खरं आहे का तुझं खरं आहे? हे बरोबर आहे की चूक आहे? मग प्रत्येकाला असं वाटतं शॉर्टकट पाहिजे. काय पाहिजे? आणि शॉर्टकटवाले स्वतः शॉर्ट होऊन जाते. हे लक्षात ठेवा. शॉर्टकटवाला श्रीमंत झालेला मी पाहिला नाही आजपर्यंत. तुम्ही पाहिला कुणी? तरी पण शॉर्टकटनी श्रीमंत व्हायचं. मातीला तुम्ही खर्च करा आणि मातीला असा खर्च करा की माती तुमची काय झाली पाहिजे? खुश झाली पाहिजे. कसं ओळखणार? माती तुमची काय होते? नरम होते. नंतर माती सुगंधित होते. नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती ओलावा धरून राहते. त्याच्यानंतर तुम्ही सहज हाताने उकरते. हे लक्षणं जर दिसले, माती हातात घेतली तर असं तिचा सॉफ्ट स्पर्श लागतो हाताला. ही लक्षणं दिसली की समजायचं माती काय? श्रीमंत. आणि अशा जमिनीमध्ये पीक नेहमी काय राहतं? निरोगी राहतं. मग आपण मातीवर काम केलं पाहिजे का पिकावर केलं पाहिजे? आणि आजपर्यंत आपण कशावर काम करतोय? मग यालाच मराठीमध्ये आदबणे असं म्हणतात. आयुष्यभर आदबत राहतो. आणि आदबणारा माणूस कधीही कुठे यशस्वी होत नाही. थकतो भरपूर पण यशस्वी नाही होत. आणि म्हणून योग्य दिशेने का बघा, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे वेळ आहे आणि तुमच्याकडे कष्ट करण्याची ताकद दानत आहे. 3 गोष्टी, मेहनत, पैसा आणि वेळ. या 3ही गोष्टी योग्य ठिकाणी लावा. गुंतवणूक करा त्याची. SCT वैदिकमध्ये त्याची काय होते? गुंतवणूक. आणि केमिकलमध्ये ते काय होतं? खर्च. एकदा तुम्ही बेसल डोस टाकले मागच्या वर्षी केमिकलचे भरपूर, तर यावर्षी काय फायदा आहे? SCT वैदिकमध्ये यावर्षी त्याचा काय आहे? फायदा. कारण दरवर्षी 5-5, 6-6 किलो माल काय होतो? माझं नाव संतोष कासेकर. बर मांडकी. बर. मांडकी तालुका माळशिरस. अच्छा. काय अनुभव आहे तुमचा? 6 वर्ष झाल्यापासून वापरतो सर. कंटिन्यू. कंटिन्यू. तुमचं किती झाड आहे सगळे? माझं आता सध्या 2,500 डाळिंब आहे सर. 2,500 3 एकर द्राक्ष. बापरे. द्राक्षाला पण तुम्ही का आले इथं? तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना आम्ही तुमच्याकडे यांनी तुमच्याकडे यायचं. तुम्ही तुमच्यासाठी ते जनरली माझा असा अनुभव आहे, जेवढा मोठा शेतकरी ना तेवढं मन बारीक राहत. पुढचं व्हिजिट करून इथं आलो जरा. तिथं बी होतं. त्या बाप आहे. ती मागच्या विटला पण होते. म्हणजे काय एवढं प्रेम तुमचं? तुमच्यावर का पण SCT वैदिक. SCT काय अनुभव आला तुम्हाला असा? नाही सर, दरवर्षी आम्ही फवारणी जास्त व्हायची द्राक्ष. हां 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 हां. आता ह्या वर्षी आम्ही 8 दिवसाला 10 दिवसाला खराब वातावरण असून सुद्धा एवढीच फवारणी झाली. एवढीच झाली. आणि ते बी प्लांट फायटर, हेल्थ फायटर आपलं सगळं. बरं. म्हणजे द्राक्ष तुम्ही वैदिकवर काढली? हे बाबांनो ऐका बाबा, डाळिंबाचं तर ठीक आहे पण द्राक्ष काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मालाची क्वालिटी वगैरे? 1 नंबर होती. बरं. आणि किती झाला हार्वेस्टिंग माल? मला पण 35 टन गेले. किती याच्यामध्ये? 2.5 एकर. 2.5 एकरमध्ये 35 टन. काय रेट मिळाला? 81. बरं. अरे वा. सरसकट नेलं सर. सरसगट. सरसकट. विषय नाही परत. हो. बरं. टेस्ट कशी होती? एकदम छान. हां. 1 नंबर. आम्हाला नाही पाठवलं तुम्ही? पाठवलं ऑफिसला पाठवलं. पाठवलं होतं ना? आता मला सांगा, तुमच्या मागच्या वर्षीचा डाळिंब काय रेटने गेला होता? आमचं हायेस्ट? हायस्ट 370 ने गेलं सर. किती? 370. थोडं मोठ्याने बोला म्हणजे ऐकू येत नाही. 370 रुपये केजी. केजी नाही, मार्केटला गेला होता. मार्केटला, ओपन मार्केटला. हो. म्हणजे क्वालिटी काय असेल? बरोबर आहे ना? हो. दुसरी गोष्ट, किती क्षेत्र होतं तुमचं डाळिंबाचं? 550 झाडं. आणि किती झाले त्याचे पैसे? 18 लाख रुपये. किती? 18 लाख. 11? 18. अच्छा 18. आणि कितवा बहार तुमचा? दुसरा बार होते सर. दुसरा बहार होता. किती झाडांची किती झाली म्हणे? 550 झाडाचे 18 लाख रुपये. तुम्हाला पण अशी स्वप्न पडायला लागतील आजपासून. सुरुवात झाली. पडलेच पाहिजे आहे की नाही? साहजिकच आहे. त्यांनी 2.5 एकरला 100 गोण्या कृषी अमृत टाकले होते. हो. द्राक्षाला 10 टन. 200. नाही एका बेसल डोसला 2 बेसल टाकले ना? नाही सर, एकालाच 200 गुन्हे टाकले होते. एकाच बेसल डोसला? अच्छा. एकरी 100 बॅग? हो. एकरी 100 बॅग टाकले. म्हणजे मला सांगा 100 बॅग तुम्ही डायरेक्ट असा थरच मारला होता का सर? त्याचे बेनिफिट किती मिळाले तुम्हाला यावर्षी? किती पैसे झाले सगळे द्राक्षाचे 2.5 एकरचे? 24 लाखापर्यंत. दरवर्षी किती व्हायचे? 10 लाखाच्या पुढे जातो. किती वर्ष पण करता तुम्ही ते द्राक्ष? ते 6वा बार आहे. 6व्या बारापर्यंत 10 लाखाच्या पुढे कधी? गेलं ना. आणि यावर्षी किती झाले? अरे 24.
बरं आहे ना? आकडे ऐकायला बरे वाटतात ना? म्हणजे आपले असेच आणखीन बरं वाटलं बुवा. मग आपले होण्यासाठी तुम्ही त्यांसारखं करा, बरोबर की नाही? तुम्हाला 100 तिथे 200 गोण्या दिसू राहिल्या, 200 गोण्याचे पैसे किती झाले हो? जाऊ द्या, करू द्या. किती झाले? 60,000 रुपये. 1,20,000 रुपये. 1,20,000चा बेसल डोस त्यांनी टाकला, त्याच्यामध्ये आणखीन 50,000 रुपयाचे SSM असेल, RNPH असेल, म्हणजे तुमचा बेसल डोस 2 लाखाचा गेला. मी असं म्हणतो 3 लाखाचा गेला. पैसे झाले किती? म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किती झाले म्हणले? 24 लाख. वरचा 4 लाख खर्च धरा ना, 20 लाख शिल्लक राहिले ना. आणि दरवर्षी किती खर्च करायचे, किती व्हायचे? 5-6 लाख रुपये खर्च होते सर. 10 लाखाच्या पुढे जात नव्हतं. तर आमच्यापेक्षा जास्त खर्च ऑलरेडी करतच होती. केमिकल म्हणजे कळतं का सगळ्यांना? म्हणजे माग म्हणतात त्यांनी यांचे का आणि ऐका. मग डाळिंबाला किती खर्च केला? टोटल आमचं पर झाड 400 रुपये. 400 रुपये खर्च झाला. आणि पर झाला पैसे किती झाले? टोटल 550 झाडात 18 लाख रुपये झाले. कडा भागिले 550, 18 भागिले 5.5 किती झाले? 3,500. बरोबर आहे ना? मग काय गणित चांगलं राव, एकदम परफेक्ट, जबरदस्त. 3,500 रुपये झाले आणि खर्च एका झाडाला किती झाला सरासरी आपला? 400. मग सांगा 400 रुपये खर्च केल्यावर 3,500 रुपये होता. मी म्हणतो 500 होते ना. नाही पण तो आणायचा कुठून? 100 झालं तर ना. SCT वैदिक हे श्रीमंत होण्याची शेती आहे. ज्याला गरिबीमध्ये जगायचं आहे त्यांनी SCT वैदिकच्या नादाला लागू नाही. त्यांनी आपलं जे चाललंय ते चाललंय, एवढंच मी सांगेल. का हो पाटील? बरोबर आहे. ह्या वयासला तुम्हाला एवढं डेअरिंग, एवढं तारुण्य कुठून आलेले? कारण मग एसटी वैद्यने दिलं आम्हाला. का हो? हां, म्हणजे हे तुम्हाला बंधू भेटले. बंधू तर असे राहते भाऊबंदकीमध्ये, याचं वाटोळं कसं होईल ते पाहते. यांनी गटोळं कसं काय केलं? का हो? SCT वैदिकच्या माणसाला नेहमी कशी बुद्धी सुचते? चांगली. देशाचं पण कल्याण व्हावं असं वाटतं. म्हणूनच SCT वैदिकचे जे शेतकरी इमानदार आहे ते आजपर्यंत यशाच्या काय आहे? शिखरावर आहे. तुम्हाला खूप जण येणार ऑफर द्यायला. नाही, येतात, भरपूर येतात. येतात का? कॉलेज आता येतात का कॉल? काय कॉल येतो? कंपनीचा वापरा. हा बर, ते भारी आहे, स्वस्तात आहे, स्वस्त आहे, 50 त्याच्यापेक्षा घट्ट आहे. मला सांगा एक मिनटं, मुलगी वयात आल्यावर सगळेच पाहुणे पाहायला येतात, पण मुलगी वयातून गेल्यावर किती पाहुणे येतात पाहायला? बरोबर आहे की नाही? म्हणजे हे लक्षात ठेवायचं, मुलगीची गुणवत्ता पाहिली पाहिजे, तिचं वय नाही पाहिलं पाहिजे. खरं खोटं आहे? तसं शेतकरी ज्यावेळेस मोठा व्हायला लागतो तर सगळे त्याच्याजवळ गोळा होता, पण तो शेतकरी अडचणीत असतो तेव्हा त्याच्यापाशी कोणती कंपनी येते? कुठली काय? कन्नडमध्ये बोलत होता तो. बर बिजापूरचा डिस्ट्रीब्युटर आहे. बर ते म्हणला तुम्ही वापरा आमचा. बर. आम्ही म्हणलं फुकाट दिला तर मी तुमचं वापरणार ना. SCT वैदिकच वापरणार. बरोबर आहे की नाही? कन्नडमध्ये मला सांगत होता तुम्ही इकडचा आहे म्हणून समजून सांगतोय. इज्जतदार माणसाची इज्जत गाडली. भविष्य काळामध्ये लोकांना जगायचं असेल ना तर SCT वैदिकचीच काय लागणार आहे? गरज आहे. साथ लागणार आहे. म्हणून अंधार सुद्धा उजेडाच्या जीवावर जगतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्यासारख्या माणसांनी खूप चांगले आदर्श निर्माण केले आणि हेच विचार सगळ्यांना पसरवा आणि चला शेती करूया आनंदाने. धन्यवाद सर्वांची. बाग नव्हतं धरायला लागत असं माझं मत होतं. नाही, जे फळं काढून टाकायला काय पाहिजे होती. हां. म्हणलं दुसरा पाऊस होईल लगेच, हां पण नाही झाला. हां, दुसरा पाऊस जर झाला असता मग काय तर मग काय प्रॉब्लेम. असं होतं. आणि पाऊस पडल्यापासून पिवळे पडले. हां, मग मी तेच म्हणतो ना, काय पाणी फुल ह्यात वाहत होते, एवढा पाऊस झाला. तुम्ही याला पहिल्यापासून वापरताय? सुरुवातपासून मागच्या वर्षी किती माल निघाला? 9व्या महिन्यात 5 टन निघाले. 5 टन निघाला. 9 महिन्यात करून जातो बाकीला. बरं बरं, म्हणजे आता हे बाग नवीच आहे तुमची? नवीच आहे. अच्छा, किती वय आहे पूर्ण बागेचं? 18 महिने. 18 महिन्याची बाग आहे. बापरे. हे जे वरती झालंय ना पिवळं, याचं कारण तुमच्याकडे पाण्याचं प्रमाण जादा आहे. जास्त तुम्ही पाणी कावर जास्त देता? नाही, पाणी जास्त नाही दिलं, पण पावसाने ही सगळं गच भरलं. पण याला तुम्ही रेग्युलर पाणी किती देताय? रेग्युलर मागे पाणी सर. 8 दिवसात, 4 दिवसात 2 तास देतो. बरोबर आहे ना? 4-5 दिवसात. मग आता मला सांगा 2 तास पाणी याला जाते, पण त्या प्रमाणामध्ये ते बेसल डोस किती झाले आता याला मागच्या 6 महिन्यामध्ये? 3 झाले. आता या हो, म्हणजे 6 महिन्यात 3 झाले. अच्छा, म्हणजे नवीन आहे तुमची म्हणून तुम्ही केलंय सुरुवातीला? नाही, सुरुवातपासून मी टाकलाय. 1 किलोने पहिले सुरुवात केली, बरोबर. परत दुसरा बी 1 किलोने टाकला, ओके आणि तिसरा बी 1 किलोने टाकला. ओके. काय काय टाकतो बेसल डोस मध्ये? RNPH किती टाकता पण? गोण्या किती, हे किती? 1 किलोनं 11 गोण्या बरोबर असतात सर. 1 किलो? 1 किलो कृषामृत. आणि RNPH? RNPH बी त्याप्रमाणे 3 किलो. 3 किलो. किती क्षेत्र आहे हे? 1 एकर. 1 एकरला RNPH किती वापरला तुम्ही? हे चालवलं तर 2 किलो 3 किलो वापरलं.
3 किलो वापर. त्याच्या मागच्याला मागच्याला एक पाकिट वापरलं 600 ग्रॅम. 600 सुरुवातीला बरोबर दोन बरोबर. बेसल डोस आपले पडले अच्छा. 3 किलोचे पडले. अच्छा. सॉइल चार्जर आणि सम्राट शक्ती मिराकल किती गेलं? ते एकच डोस केला आपण बेसल मध्यंतरी एकच LSQ किती गेला? LSQ रेस्क्यू नाही केला एकच केला. 2 झाले. नाही नाही, एक का 2 झाले. एक केला. आणि ह्यांनी कसं तुमच्या केलं वही नाही का वही? आणि अंदाज पंच कबर बोलता. नाही LSQ झाले कारण मी दिलेत मला माहित नाही. तसं नाही, ते एक म्हणताय तुम्ही 2 म्हणताय म्हणून म्हणतो मी तुम्हाला. LSQ एकच झाला आपण बरोबर की नाही? याला LSQ शिलाची ट्रीटमेंट जर गेली असती उन्हाळ्यामध्ये 2 तर हे पिवळं पडलं. हे मला सांगायचं होतं तुम्हाला, कारण एससीटीचा बाग आहे, शेतकरी आहे, ते हे पिवळं पडूच शकत नाही. हे पिवळं पडलंय म्हणजे सीझनमध्ये तुम्हाला त्रास देणार ते पानं, पाऊस झाल्यावर सडणार ते, आणि हे शेतकऱ्याचं नुकसान आपल्यामुळे होणार, मार्गदर्शन अपुरं भेटल्यामुळे. बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्ही याच्यामध्ये LSQ शिलाची ट्रीटमेंट करा, मग पर काहीच प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. लगेच करतो. आणि हे जे आहे याच्यावर काय फवारायला पाहिजे? हो, हे जे लोळा झालाय ना, याला काय करायला पाहिजे? त्याला सॉइल चार्जर मारलं दबते ना त्याचं. आपण मग ते का नाही सांगितलं त्यांना तुम्ही कधी आजपर्यंत? माहित आहे सर, त्यांना माहित आहे. सांगितलेलं आहे सर. असं नाही की किती सांगितलं ml नाही. मारायचं? तसं ते म्हणले का तुम्हाला? 15 ml न घ्यायचं. नाही 50 ml नाही घ्यायचं. 50 ml प्रति लिटर प्रमाणे पंपामध्ये घ्यायचं आणि हे याला फवारून द्यायचं. कधी? पाऊस झाल्या नंतर वर, लगेच पाऊस झाला. हे पावसानंतर उगवलेलं नाही मग पाऊस झाला ना तुमचा, त्याच्यानंतर तुम्ही फवार मारून आता मारायला द्यायचं. पाहिजे म्हणून दुसऱ्या पावसाची वाट बघितली पण पाऊस झाला. नका पाऊस असं मारून टाका. टेम्परेचर वाढेल की काही प्रॉब्लेम नाही वाढणार. टेम्परेचर टेम्परेचर वाढेल नाही वाढणार. त्याची वाढ थांबवायची आपल्याला, त्याला नाही थांबवायचं. त्याची काय थांबवायची? वाढ थांबवा. आलं लक्षामध्ये? या मल्चिंगला काही होणार नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून तणावरती सॉइल चार्जरचा वापर करा. सिंपल एकदम.